गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय खमंग वासा. गुड मॉर्निंग. कसली गुड मॉर्निंग. मॉर्निंग कधी संपते असं झालं मला. काय घमघमाट येतोय का तायडे. हे घे. हे आकाश सर येलाय. हा केबिन मध्ये असत. बरोबर मी येलाय. ये हा हा हा. हलताय नीट 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 इथे इथे ठेव बाबा. दादा चहा घे. हा घे चहा घे बाबा. दादा दे दे हे त्यांना दे. चहा प्या. दादा चकली घ्या. कुकरची शिट्टी झाली बघ. सर हे बोल शरू. आणि माझ्याच कॅबिन मध्ये ना. दादा बोल की. अरे नको, मी ऑलरेडी तुला ऑफिसमध्ये सर बोलायची सवय लावते. सरच ठीक आहे. ही घे. ही वेस्टर्न रिजनच्या रिसर्च रिपोर्टची फाईल. अप्रोच, प्रोसिजर, सॅम्पल इंटरव्ह्यूज नॉट बॅड. एरियाज ऑफ कन्सर्न ग्रेट. अरे उगाच नाही, मी MD ची रोज क्वीन आहे सलग 3 वर्ष. टाक. दिसतंय ते. बरं ऐक ना दादा. सॉरी सर, उद्या मला सुट्टी मिळेल का? म्हणजे आपल्या आशुताईचा साखरपुडा आहे ना, सगळं आपण घरातच करतोय, दारातच मांडव घालणार आहे. आणि ही सगळी कामं ना मम्मी पप्पांवरती पडतील. मी घरात असले ना तर कसं थोडं बरं होईल. आय नो मी आत्ताच ऑफिस जॉईन केलंय, पण तेव्हा डेट नव्हती ठरली ना. मिळेल का सुट्टी? मला पण माझ्या मीटिंग्स रिशेड्यूल कराव्या लागतील. आणि आय नो तुला का सुट्टी पाहिजे. इम्पॉर्टंट काम आहे. आपल्या बहिणीचं साखरपुडा आहे तर तुला सुट्टी मिळायलाच पाहिजे. आणि डोंट वरी, मिळेल तुला. फक्त एक काम कर, सिस्टीम मध्ये तू लीव्ह साठी अप्लाय कर. जय दादा अप्रूव्ह करेल. तो करेल का? तू अप्लाय कर, काय नाही होणार. जा. बरं ठीक आहे, थँक्यू. आणि हा ॲडव्हान्स सॅलरीसाठी सुद्धा थँक्यू. बाय. अगं जय दादाची आयडिया होती ती. हाय आशू, तुला खूप मिस करतोय. तू कॉल्स रिसीव्ह नाही करतेस म्हणून तुला व्हॉइस नोट पाठवतोय. इथे सगळं खूप मेस्टअप आहे. मला भेटशील का प्लीज? मी तुला रिक्वेस्ट करतोय, प्लीज भेट ना मला. अगं असं काढून काय घेतलंस? अगं मम्मी जीजूचा मेसेज असेल. तू काय ग त्यांचे मेसेज ऐकते? हा बरोबर असेल असेल. ताई अगं तू का घाबरलीस एवढी? काही नाही. मॅक, कंपनी नवीन आहे, सो स्टाफला मध्ये मध्ये ओरिएंटेशन देण्याची गरज आहे. काय आहे, मेजर स्टाफ फ्रेशर असेल, सो त्याचं प्लॅनिंग करा. ओके, जस्ट अ मिनिट. एव्हरी फ्रायडे पोस्ट लंच 2 तासाचं सेशन घ्या. स्टाफला ॲड्रेस करू, त्यांचे प्रॉब्लेम्स डिस्कस करू. ओके. हां सर. एव्हरी फ्रायडे लंच. पोस्ट लंच. हां. काय झालं सर? या बायका अशा बसतात डोक्यावर. म्हणून म्हणत होतो आपल्या ऑफिसमध्ये मुलींना एंट्री नाही, कारण यांची कारणच संपत नाहीत. पण आपल्या ऑफिसमध्ये तर एक सर, पण त्यांनी ते सॅलरीचं रिझन दिलं ते व्हॅलिड होतं ना. प्रत्येकाची कारणं व्हॅलिडच असतात. सगळ्यांनाच पैसा हवाय, सगळ्यांना सुट्ट्या हव्यात.
कमीत कमी काम करून जास्तीत जास्त पैसा आणि सुट्ट्या सगळ्यांना हव्या असतात. तुला नको आहेत? सर मला फक्त गणपतीला सुट्टी पाहिजे असते, गावी जायचं असतं ना ते. मग बिझनेस कसा चालवायचा? रूल्स रेग्युलेशन्स काही फॉलो करायचे आहेत का नाही? करायचे सर. आणि असे किती दिवस झालेत ऑफिस जॉईन करून आणि लगेच सुट्ट्यांची नाटकं सुरू. टाइमपास म्हणून जॉब करते काही. तिची फायनान्शियल कंडिशन, फॅमिली मधला फायनान्शियल क्रंच सगळं सांगितलं हिने. पैसे हवेत ना, मग खाली मान घालून काम करायचं. सुट्ट्या कसल्या मागतायत? जॉब करते की टाइमपास? ती उपकार करते माझ्यावर. इनफ. काय करताय सर? रिजेक्ट. सर रिजेक्ट असं नाही करू शकत सर तुम्ही. काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून सुट्ट्या हवी नाही म्हणजे बघा ना, म्हणजे काहीतरी महत्वाचं काम असेल ना. ते कुलकर्णी जेव्हा एकदम सुरुवातीला जॉईन झालेले बघा आपल्या ऑफिसला, तर त्यांना दिलेली तुम्ही सुट्टी. तर मग आता यांना नाही दिली तर मग कंपनीमधल्या एम्प्लॉईजला वाटेल की तुम्ही एकाच एम्प्लॉईला टार्गेट करता, मग तुमचं नाव खराब होईल म्हणून बोललो सर. मी एकाच व्यक्तीला टार्गेट करत नाहीये. मी अशा व्यक्तीला डिसिप्लिन शिकवतोय जिला डिसिप्लिनचा डी सुद्धा माहित नाहीये. नाहीये सर, ना माहितीये. म्हणजे अहो त्या खूप मनापासून काम करतात, टायमावर येतात जॉबला, त्याच्यानंतर रात्री लेट पर्यंत थांबून काम संपवतात, त्याच्याशिवाय जात नाही त्या. तुम्ही एक सुट्टी द्यायला पाहिजे सर, एवढं काही नाही. पोद्दार, उद्या काय करताय? हा मग ठीक आहे, उद्याच करू मीटिंग. सर सर कुठे चाललंय सर? लिसन गाईज, आपले पुण्याचे क्लायंट आणि त्यांची टीम, त्यांच्यासोबत आपली मीटिंग ठरली आहे. खूप जुने क्लायंट आहेत. ही डील क्रॅक झाली तर आपल्या कंपनीला त्याचा खूप फायदा होईल. नवीन कंपनीला एवढे मोठे इन्व्हेस्टर मिळाले तर ग्रोथ गॅरंटीड आहे. मीटिंग उद्या शार्प 12 वाजता असेल. क्लिअर? मिस परब, मार्केट रिसर्च, कंपनी विजन, सोर्सेस, टार्गेट सगळं रेडी ठेवा. अत्यंत महत्त्वाचा क्लायंट आहे. छोटीशी ही चूक चालणार नाही. सर उद्या माझी सुट्टी आहे सर. कोणी ठरवली? कंपनीत महत्त्वाची मीटिंग असताना कोणीही सुट्टी घेत नाही. मी सुद्धा. आत्ता जॉईन झालात ना तुम्ही, नुकत्याच. मग काम करणार, नवीन काही शिकणार का सुट्ट्या घेणार? अत्यंत महत्त्वाची मीटिंग आहे उद्या. प्रत्येकाने आपलं बेस्ट प्रेझेंटेशन द्यायचंय आणि जमणार नसेल तर कायमची सुट्टी घेऊन घरी बसा. ज्याच्यासाठी ऑफिस आणि जॉब ही प्रायोरिटी आहे ते येते. सर माझ्या बहिणीची कंपनी आहे ही आणि तुम्ही तुमच्या भावाच्या कंपनीमध्ये जॉब करताय. माझ्यासाठी माझ्या बहिणीची कंपनी खूप महत्त्वाची आहे. उद्याच्या मीटिंगची तयारी करा आणि जर हे डील क्रॅक झालं नाही तर मला तुम्हा सगळ्यांच्या ऑफिसमधल्या रोलचा विचार करावा लागेल. दिस इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी अँड आय डोंट वॉन्ट टू मिस इट बिकॉज ऑफ एनीबडी.